नमस्कार मित्रांनो, मी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये आहे आणि माझ्यासोबत किरण सौदा आहेत. आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे काही घोटाळा झाला आहे, भ्रष्टाचार झाला आहे, त्याचे ते स्वतः एक बळी आहेत. यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लॉटरीसाठी पैसे भरले, यांचा नंबर लागला असता, परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांनी यांना न विचारताच यांचे पैसे परत दिले आणि यांना जो हक्काचा निवारा मिळणार होता ते सगळं बाद झालं. नक्की काय काय घोटाळा झालाय, कसा त्यांच्यावर अन्याय झालाय ते आपल्याला सांगा किरणजी. नमस्कार. 2017 मध्ये माझी मुलगी त्याचा एक संगीता अंकुश कासोडे 2017 मध्ये आणि माझे सून आणि ते भाड्याने राहतात ते. आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ही दुर्बल लोकांना, गरीब लोकांना घर आहे. आणि 2017 नंतर त्यांचे रामकृष्ण मोरेमध्ये हे लॉटरी सिस्टीम मध्ये नंबरच लागला नाही. कसा नंबर नाही लागला? मग शेवटी मी एका माणसाला 2-3 जणांना भेटलो की काय घोटाळा, यांचा नंबर नाही लागला, यांचे तो घर नाही स्वतःचे, त्यांचे तर नंबर लागणे आवश्यक होते. मग ते काय म्हणले की 50,000 आम्हाला द्या, तुमचा नंबर लावून देतो. तर ही चुकीची गोष्ट आहे, ही गरीब लोकांना लुटणारी गोष्ट आहे. ही तो गरीब लोकांसाठी ही योजना जे राबवतात ते चांगल्या रीतीने राबवली पाहिजे आणि त्यांना घर झाले पाहिजे. अजून बी ते भाड्याने राहतात ते. आणि ज्यांचे घर मोशीमध्ये एक लेडीजचे 5 घर आहे, त्याला कसा काय नंबर लागला त्याचा? म्हणजे काहीतरी पैसे कुठेतरी पाणी मुरते किंवा कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नामदेव जाधव साहेबांना मला सहकार्य केल्याबद्दल यांचे मी आभार मानतो. आणि ही योजना गरीब लोकांसाठी त्यांना घर देणे गरजेचे आहे, त्यांना घर मिळावा ही माझी विनंती. यांच्या मुलीचं म्हणजे संगीता अंकुश कासुर्डे यांनी फॉर्म भरला होता 2017ला. गरीब लोकांसाठी घरकुल योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजना आहेत. यांचं म्हणणं आहे की एकाच महिलेला म्हणजे एकाच कुटुंबाला 5-5 घरं दिली जात आहेत आणि जे खरे गरजू आहेत, ज्यांच्यासाठी घरं बनवायची आहेत, ज्यांना द्यायची आहेत, त्यांनाच वंचित ठेवलं जातं. अशा प्रकारची यांची तक्रार आहे. त्यांनी ह्या भरलेल्या पावत्या वगैरे सगळे दाखवलेले आणि यांना न विचारता ते पैसे परत पाठवलेले आहेत. 5,000 म्हणजे लॉटरीत सहभागी तुम्ही होऊ नये अशी सगळी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे योग्य माणसं लॉटरीतून बाहेर काढणे आणि त्याच्या जागी ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत, ज्यांच्याकडे ऑलरेडी घरं आहेत, जे पैसे देत आहेत, अशा लोकांनाच प्रधानमंत्री आवास योजना, आर्थिक दुर्बल घटकाची योजना, घरकुल योजना याच्यामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कार्यक्रम केलेला आहे. या शहरातील हजारो गरीब जे गरजू होते ते वंचित केलेले आहेत. आणि ज्यांच्याकडे चांगल्या महागड्या गाड्या आहेत, ज्यांच्याकडे ऑलरेडी घरं आहेत, त्यांना परत घर मिळेल, त्यांना घरं मिळालेत. आणि प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल किंवा तुमचं EWS आर्थिक दुर्बल घटक यासाठी एक नियम असा आहे की ती व्यक्ती या शहरात 10 वर्ष राहिली असली पाहिजे आणि त्याचं एकही घर नावावर असलं नाही पाहिजे. इथे मात्र 5-5 घरं एकाच कुटुंबात दिली जातात किंवा ज्यांची ऑलरेडी चांगली पक्की घरं आहेत त्यांना सुद्धा या योजनेत लाभ दिला जातोय. आणि म्हणजे जे अधिकाऱ्यांना देतील लाभ त्यांनाच मिळतो या योजनेचा लाभ. आणि ज्या गरिबांकडे नाहीये पैसे द्यायला त्यांना मिळते लाच. श्रीमंतांना लाभ आणि गरिबांना लाच. अशा प्रकारचा हा कार्यक्रम चालू आहे. ज्या नागरिकांची अशी फसवणूक झाली असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आपण अशा सगळ्या लोकांना घेऊन आपण झोपडपट्टी पुनर्विकासचा जे डिपार्टमेंट आहे, झोनीपू, सगळ्यात भ्रष्ट डिपार्टमेंट, त्याचं ऑडिट करायला लावू. आणि ज्या लोकांना या लॉटरीतून डावलले, ज्या लोकांना घरे मिळालेली नाहीत, अशा सर्वांसाठीचा न्यायाचा हक्काचा लढा आपण सुरू करू. आता झोनीपूचं जे काय आहे ना, मागचं पुढचं ते सगळं आपण हिशोब काढू आणि ज्या गरिबांवर अन्याय झालाय त्यांना न्याय देऊ. ज्यांना घर मिळालं नाही त्यांना घरं द्यायला लावू. आणि जे बोगस लाभार्थी घुसलेत, बोगस डोमिसाईल सर्टिफिकेट, पहिलं घर आहे, उत्पन्न सुद्धा जास्त आहे, दारात 10 लाखाची गाडी आहे, असे लोक सुद्धा जे बोगस लाभार्थी आहेत घुसलेत, ते हुडकून चुन के निकालेंगे. त्यांना बाहेर काढू, त्या योजनेतून बाहेर काढू आणि त्या घरांमध्ये ज्यांचा खरा हक्क आहे त्या गोरगरिबांना त्याच्यामध्ये घालूया. ज्यांची फसवणूक झाली आहे, ज्यांचं असं लॉटरीत नाव यायच्या अगोदर त्यांचे पैसे परत पाठवले अकाउंटला, असं ज्या लोकांवर अन्याय झालाय त्यांनी आम्हाला संपर्क करा, आम्ही त्यांना जरूर न्याय देऊ. ओके.